महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात परखड मत मांडणारा नेता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेतलं जातं। काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू घेतलेल्या राज ठाकरेंनी 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच करारी भाषण आणि मराठी व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर परखड मत मांडणारा नेता म्हणून राज ठाकरेंची देशात ओळख आहे। याच राज ठाकरे यांची राजकीय कारकीर्द आणि सध्याच्या राजकारणातील त्यांचं स्थान याविषयी आपण या महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। राज ठाकरे यांना त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू मिळालं। अगदी लहान वयापासून राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या सोबत सावलीसारखे असायचे। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सुप्रीमो होते। विशेष म्हणजे शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील सगळी सूत्र अगदी भाजपसोबतच्या युतीची आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची गणितही मातोश्रीवरून हलायची असं बोललं जातं। याच काळात राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडून राजकारणाचे धडे गिरवले। 1997 साली राज ठाकरे यांनी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला असं सांगितलं जातं। त्यावेळी राज ठाकरे यांची युवा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती पसरली होती। अनेक वर्ष राज ठाकरेंनी शिवसेनेत बाळासाहेबांच्या हाताखाली काम करून आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं होतं। त्यावेळी बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरेंचं नाव पुढे यायचं। राज ठाकरेंच्या वक्तृत्व शैलीमुळे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांमध्येही राज ठाकरेंचं प्रस्थ वाढत गेलं। मात्र त्यांचा आक्रमक स्वभाव पुढील काळात पक्षाच्या वाढीत अडथळा बनू शकतो असा संशयही व्यक्त केला जात होता। अशा परिस्थितीत शिवसेनेत उद्धव ठाकरेंची एंट्री झाली आणि पुढे 2003च्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचं कार्याध्यक्षपद देण्यात आलं। त्यानंतर राज ठाकरेंचं शिवसेनेतील स्थान हळूहळू कमी होत गेलं आणि अखेर 2006 साली राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। राज ठाकरेंनी आपल्या आक्रमक स्वभावामुळेच हा निर्णय घेतल्याचं आजही अनेक राजकीय जाणकार सांगतात। अगदी नुकत्याच शिवतीर्थावर पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातही मी बाळासाहेब सोडता कुणाच्याही हाताखाली काम केलं नाही आणि करणार नाही असं विधान करत स्वतः राज ठाकरेंनी या आरोपांना दुजोरा दिलाय। असो, 2006 पासून राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीचं 2.0 व्हर्जन सुरू झालं असं आपण म्हणू शकतो। अगदी शिवसेनेच्या स्थापनेवेळी ज्या मराठी माणसांच्या मुद्द्याला बाळासाहेब ठाकरेंनी हात घातला होता त्याच मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मनसेची आखणी केली। पहिल्या दिवसापासून मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असं ब्रीदवाक्य मनावर कोरून राज ठाकरेंसह मनसैनिक कामाला लागले। 18 वर्षांच्या राजकीय वाटचालीत मनसेनं अनेक चढ उतार पाहिले। पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 13 आमदार निवडून आले। त्यानंतर मात्र मनसेला म्हणावं तसं यश मिळालं नाही। सभांना गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करता आलं नाही। मनसेचं प्रभाव क्षेत्र असणाऱ्या मुंबई आणि काही प्रमाणात नाशिक पलीकडेही विस्तारलं नाही। या काळात राज ठाकरेंनी आपल्या भूमिका अनेकदा बदलल्या। माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेल असं म्हणणारे राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्षासाठी मला संधी द्या अशी भाषा करू लागले। त्यांच्या भूमिकांमधला वैचारिक विरोधाभासही अधिकाधिक ठळकपणे समोर येऊ लागला। मराठीचं हित ते हिंदुत्व, नरेंद्र मोदींची स्तुती ते त्यांना केलेला कडवा विरोध, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक ते भाजपशी संधान बांधण्याचा प्रयत्न आणि आता पुन्हा भाजपला थेट पाठिंबा असा राज ठाकरेंचा राजकीय लंबक सुरू राहिला। आजही राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला आणि नरेंद्र मोदींना दिलेल्या पाठिंब्यामुळे मनसेचेच कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र भूमिका बदलल्या असल्या तरी मनसेला 18 वर्षांच्या मोठ्या कालावधीत यश मिळालं नसलं तरी राज ठाकरे हे नाव वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले। राज ठाकरेंच्या स्वभावाप्रमाणेच आक्रमक आंदोलनामुळे मनसे अनेकदा वादात सापडली आहे। मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी आपण मराठी माणसाच्या हितासाठी काम करू अशी भूमिका घेतली। त्याच मुद्द्याला अनुसरून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना केलेला विरोध आणि त्यांना केलेली मारहाण आजही चर्चेत असते। 2006 ते 2019 या 13 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। परप्रांतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी डिसेंबर 2018 मध्ये थेट उत्तर भारतीय महापंचायत समितीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। त्या मंचावरून बोलताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही, तुमचा स्वाभिमान कुठे आहे, तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही अशी विचारणा राज ठाकरेंनी उपस्थितांना केली।
शिवाय अमिताभ बच्चन हे मुंबईत राहतात, मात्र सामाजिक कार्यासाठी ते आपल्या मूळ राज्याचीच निवड करतात असं म्हणत राज ठाकरे यांनी बच्चन यांच्यावरही टीका केली होती. मराठी पाट्या, मराठी चित्रपटांना अधिक शो मिळावेत म्हणून केलेली आंदोलनं यामुळे ही मनसे चर्चेत राहिली. पण या आंदोलनापलीकडे मराठी माणसाच्या हितासाठी मनसेकडून फारशी रचनात्मक कृती घडली नाही. त्यानंतर राज्यात टोलचा मुद्दा असो किंवा मशिदीवरील भोंग्यांचा विषय, राज ठाकरे कायम आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळालेत. गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेतूनही भाजपला पाठिंबा देत असताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना हात घालत सरकारला इशाराही दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून 18 वर्ष झालेली असतानाही लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देणं, यावरूनही राज ठाकरेंच्यावर सध्या टीका केली जाते. खरं तर काही दिवसांपूर्वी स्वतः राज ठाकरेंनी एका जाहीर सभेत आता लढायचं ते जिंकण्यासाठीच असं म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. त्यामुळं सध्या राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी पुरती पूर्वतयारी करत असण्याचं पाहायला मिळत आहे. मात्र इतक्या अपयशानंतरही राज ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे आजही प्रत्येक पक्षाला आणि युती आघाड्यांना हवेहवेसे वाटतात. त्याचं कारणही त्यांची लोकप्रियताच आहे. त्यामुळे राज ठाकरे हे महाराष्ट्रातील पॉवरफुल नेत्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. राज ठाकरेंच्या या राजकीय प्रवासाबाबत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भविष्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.